इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील संकलित केलेला घनकचरा गेल्या काही वर्षांपासून मुंबई आग्रा महामार्गालगत टाकण्यात येत असून या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। यामुळे महामार्गावरील हा कचरा डेपो बंद करावा अशी मागणी अनेक वेळा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। याबाबत वृत्त असं की घोटी शहरातून संकलित करण्यात आलेला घनकचरा गेल्या काही वर्षांपासून घंटागाड्यांच्या माध्यमातून मुंबई आग्रा महामार्गाच्या कडेला टाकण्यात येतो। या कचऱ्याचा सडवा झाल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे। यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाकातोंडावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागतोय। या ठिकाणाजवळ चारही बाजूला नागरी वस्ती वाढल्याने या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे या वस्तीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या कचऱ्यामुळे डासांच्या प्रादुर्भावात वाढ झाली असून यामुळे साथीचे आजारही झपाट्याने वाढत आहेत। दरम्यान केंद्र आणि राज्य शासन देशभरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवित असताना मात्र घोटीजवळील महामार्ग याला अपवाद ठरत आहे। याबाबत हा कचरा डेपो हलवावा अशी मागणी यावेळी अनेक संघटनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। घोटी शहराची दरवर्षाला व्याप्ती वाढत असल्यानं नागरी वस्ती महामार्गालगत स्थिरावली आहे। असं असताना शहरातील घनकचरा महामार्गालगत टाकण्यात येतो, त्यामुळे महामार्गालगत असणाऱ्या नागरी वस्तीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। डासांचा प्रादुर्भाव तसंच दुर्गंधी यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाल्यानं महामार्गालगत घनकचरा टाकणं बंद करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। मात्र अजून देखील कचरा डेपो आहेत तिथंच आहे। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, घोटी।